वळूया पुढच्या बातमीकडे। बंगालच्या उपसागरात मोन्था चक्रीवादळाची निर्मिती झाली। पुढील 24 तासात चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असून 28 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या काकीनाडाजवळ किनारपट्टी ओलांडणार आहे। तर या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर चक्रीवादळाला देण्यात आलेलं मोन्था हे नाव थायलंडनं सुचवलं आहे। दोन्ही बाजूंना तीव्र अशा स्वरूपाच्या सिस्टीम्स सक्रिय असल्यामुळे राज्यात पुढील 2 ते 3 दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। अरबी समुद्राच्या डिप्रेशनमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो। तर दुसऱ्या बाजूला मोन्था चक्रीवादळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पण मोठा पाऊस होऊ शकतो असं हवामान अंदाजामध्ये वर्तवण्यात आलेलं आहे। गेल्या आठवडाभरापासून राज्यातील काही भागात पावसाची रिपरिप सुरू आहे। दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। अरबी समुद्राने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे।